तर मित्रांनो आता आम्ही आलो तू धरणावर आणि माशाचा जाळा घातलाय आंबळीचा. भारी काय मरत बाऊल तीन मोठी त्या बाहेर काळा वाचला तिथून वर घालते आणि मारणार गुतले यारा इकडे पाण्यात आणि दोघं तिघ जण वर चढत यारा यो बांधा आणि एक तर अंडर पॅन्ट सीट होतो यारा आणि मास लय गुतलंय पार नीट कराय पार आमची फाटणार आहे. काय फाटणार अर मास आवडं गुतलंय का पोरा डायरेक्ट अंडर पॅन्ट वस नावनाची डायरेक्ट फाटणार आहे. पण काय फाटणार आहे. इथं मी जाळा दाखवतो तुम्हाला झूम करून डायरेक्ट पर किती गुतल्या बघा. हे बघा किती गुतले डायरेक्ट पर ढवळा ढवळा झालाय बघा नाद. अजून झूम करून दाखवू का तुम्हाला. हे बघा हे नीट ढवळा ढवळा झाला डायरेक्ट ढवळा ढवळा. अजून झूम करून दाखवतो. हे बघा एवढा ढवळा झालाय का लय फार नीता खिळबिळ 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 खिळबिळ. अरे बाबू आवड्या गुतल्या का फार धन होणार आहे उगून. अरे देख आहे ना हिच्यात तुम्ही का देखील ना ते आंबळ्या. तर आता आलू धरलाय जवळ आणि बघा मास काढीत तिकडं आणि मग आलू जाळा घ्या इथे आणि इकडे बसल्या पोरा मारण्याची भू आणि या गेडे. हे बघा जाळ्यात किती मासे गुतले तुम्हाला झूम करून दाखवायचं. हे बघा नाद गुतल्या डायरेक्ट लय भयान आंबळ्या. आणि तो हसत व्हिडिओ काढतो तो हसत कसा. त्याला जवळ आल्यावर दाखवतो झूम करून एवढ्या खास नाही दिसते. माझा आता मूड ऑफ झालाय. आता इकडून जाळा घेऊन येणार आहे आणि मग चाललो आता तिकडे आहे. चला आणि रावल्या बघा जय हिंद बोलो जय हिंद. तर चला आता जाऊया पुढे. आणि हे बघा तुम्ही पाहिले नसेल ह्याला मी झूम करून दाखवतो. हे बघा हे मोठा ब्लॉगर आहे आमचा. हाय गाईज आणि आम्ही आहे ना आज आलो मास धरायला. मास धरायचं कारण असं आहे कामावर गेलतो पण खोड्या करून आलो मग आलो मास धराय आणि बरंच मास आहे गुतलं बरं का. मग या खायला कामावर जायचा होता कामावरून फिरून आलो त्याच्यात असं झाला कामावर खोड्या करून आलो मास धराय आलो आणि मास आहे मोकार गुतलं आज. एक गडी आहे तो चालाय जाळा घेऊन वडीत आणि तो सांगतो उगवा आणि आता आम्ही उगवतो मस्त पैकी पार्टी बनवतो आता. आणि आता तुम्ही देखू शकता हे मास हे तुम्ही कवा देखलंय नस पाण्यातच राहतंय बरं का. आणि हे असं मास फक्त पाण्यातच भेटतील. आणि आता आम्ही ना हे मास कांशा मोडला आणि ते आता कांशा मोडला आणि मास आहे तुम्ही देखू शकता बरं. बाबा हे मास गाळू नाही बाबा हे मास यारा हे किती मास आहे. मास किती गुतलेत आणि सगळी फोटो काढता मास जाळ्यात देखत. अरे लय गुतलं बाबा हे आंबळ्या का काय.
अरे लय भयान. हिच्यात गोळा करा. तुम्ही देखू शकता आता मास या पाण्यातलं मास आणि जाळा पाण्यात घालायला लागत आणि कवाय जाळा घालता नाही ना थोडा डोक्याचा वापर करायचा आणि पाण्यात जाळा घालायचा आणि मग द्या काय मास. आणि गडी याच राहिलं आता ते कटाळणार आता थोडेच टाइम वा त्या खाऊला. अरे डायरेक्ट ढवळा डायरेक्ट चमकी डायरेक्ट लग्नात लागत. त्या कपड्यान चमकी आणि यार बघा गाण्या यो गाण्या त्याचा तांगडा मोडला तरी जीव काढत चालला इकडे. यार यो आमच्यातलं खतरनाक बांधाय बर का. लय मास धरी त्यानं जाळा घातलाय म्हणजे ना मास डायरेक्ट लय भयान. आज कामावर गेलो तू आणि आम्हाला बुई सांगायला लागली ती काय तुमची जागा आहे का गाडीत नका लाव. तेवढाच राग आला आणि डायरेक्ट धरणावर गाड्या काढल्या आणि डायरेक्ट मास धराय. आणि जर तुम्ही कवा देखलं नस जर तुम्ही मास नस देखलं तर बघू शकता हे मास याला बोलतात आंबळ्या आणि हे कुठे राहतात ह्या पाण्यात. अजून लय यार बाबा अरे मा आणि पहिल्यांदा तावड्या देखली आंबळ्या पाण्यात आणि डुबरी राहतात झाडाच्या खोडात. बास होईन आवडास तुला काय तू तर नवला अरे आवड्या मास धरलं तरी अजून सांगता अजून आमच्यात इतकं आगोर पोटे आहे सांगत अजून जाळा घालायचा ना अजून गुतवायचं. बरे सोपा राहिलं पाण्यात जाळा घालायचा आहे का गुतलं. आणि ते तिकीलच्या जाळ्या नाही का गुतलं ते वाळून जाते पिशवी दे कंचीर खेकडा पिशवी यार मा डायरेक्ट पाण्यात घातली. दगडा घेऊन गेलता दगडांसह ती पिशवी अरे मा का जाळी घातल्या का आणि तुम्हाला सांगता जाळी घाला. अरे आता डिडूळ बाहेर निघला नको अरे नाही ना व त्या काय खाऊला का तो पॅन्डिले खाऊला का करतील तुम्ही इकडे उगवायचा बाबू ही पिशवी डायरेक्ट अर्धी आले तांगाची पिशवी डायरेक्ट अर्धी आवड्या कुठं ते आंबळे. आता झालाय सगळा जाळा उगून माशा नाही भरलीला आणि हे बघा डायरेक्ट तांगाची पिशवी लोड आणि हे बघा अजून इकडे किती आहेत आता नीट करायचं मास आणि हे रावला डायरेक्ट पर फुलून गेलाय खाऊला ना यारा. अरे अरे
दुसरा जाळा काढा अजून या काय यार या काय जाळा आंबळीचा आणि डायरेक्ट एक जाळ्यात आवडी पिशवी भरले काय अजून गाले आणि ते तिकडे या काय या जाळा आणि इकडं अजून 2 जाळ्या मग डायरेक्ट आज पिशवी 2 पिशव्या लोड करतं काय ना लय भयान. ये बघा मासे त्या परत्याला गाळी मारणार काय ये रे बघा नीट करायला लागली मग पिशवी आणले परत देत होती या दरा आणि हे बघा हे मासे इकडे हे बघा मासे इचल नाही तेवढं थोडं गुचलं नॉर्मल गुचलं पण माटले आंबळ्या अरे वा त्याच्या झटकून निघते लगेच अरे ते नको झटकू ते तिकडेच आहे ना वरत हे बघा मास आणि इकडे वाटत गेले हे बघा मारा माटले आंबळ्या हिच्यातल्या माटले गुतल्या रावजा तिकडेच ठेवा बरं का होते लाल पिशी हे बघा इकडे धरे लाल पिशवी तर ठेवा मग जातो आता नीट कराय हे बघा इकडे नीट करायचं चाललंय नीट करूनच जातो व्हिडिओ दाखवू डायरेक्ट एंड सारा 4 तासानंतर मासे आणि 4 तासानंतर हे जाळ्यांचे मासे बाबा आवडं गुतलं का भयान अयो बाबा टिल्लू नाही रे तेवढं नाही गुतलं पण बाबा टिल्लू वर लय गुतलं माटेले गुतले आता आंबळ्या हे बघा माशाला किती मासे जाळ्याला गुतलेत वाटी मी तिशी आणि आता घालतो आम्ही वाट वांबळीची हे बघा आता आंबळ्या वाटप चालू आहे आवड्या धरल्या मार नाही भाऊ जवळजवळ 2 पिशव्या या 10-12 किलो आहे आणि व्हिडिओ येतच एंड करीतो आणि बघा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता या खपून जातील दुसऱ्या वेळेस आम्ही परत धराय आलो रँडम गड्या खायला तर चला येतच व्हिडिओ एंड करू आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.